लक्षात असू द्या, हा सामना 4 षटकांचा असेल. त्यानंतर हा मॅच नंतर ह्या सामन्यानंतर खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सर्व सामने आपण जर पाहिल्यानंतर 3 षटकांचे असतील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. हा विद्यमान सामना 4 षटकांचा राहील. दोन्ही देखील संघांनी नोंद घ्या आणि ह्यानंतर संपूर्ण सामने असतील ते तीन षटकांचे असतील. ध्रुव 11 सातपटी अलमान आपण पाहाल. एका बाजूने दीपेश घोलपला आपण इन ॲक्शनमध्ये जरूर पाहू शकाल. वाडा टेनिस क्रिकेटचा सुपर हिरो खऱ्या अर्थानं ज्यानं वाडा टेनिस क्रिकेट दणून सोडलंय आणि आज वाडा टेनिस क्रिकेटला क्रिकेटच्या नकाशावरती आणण्याचं प्रामाणिक कार्य ज्याच्या माध्यमातून केलं गेलं आहे. दीपेश घोलपला आपण पाहणार आहात इन ॲक्शनमध्ये. वाडा 11 संघामध्ये खास करून त्याची भूमिका ही मध्यवर्ती राहिली होती. खास करून चॅम्पियन संघ ठरला गेला होता. आपण जर पाहिलं तर आबिटगड टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं 1 लाखाची जी स्पर्धा पाहायला मिळाली होती आणि या स्पर्धेमध्ये खास करून वाडा 11 संघ खास करून विजयावरती सिक्का मोर्तब केला होता आणि त्यामध्ये खास करून जी भूमिका राहिली होती ना मिस्टर दीपेश घोलप आपण पाहताय. नक्कीच सामन्याला सुरुवात होत आहे. ध्रुव 11 सातपाटी आणि अलमान चुरशीचा सामना. नक्कीच ध्रुव 11 वाल्मिका स्टार सातपाटी. आणि नक्कीच भावेश आणि वीरू, जय आणि वीरूची जोडी मैदानात पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच 4 षटकाचा सामना राहील आणि खूपच सुरेख असा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. वाडा तालुक्यातील बलाढ्याचा संघ अलमान तसेच सातपाटी पालघरवरून आलेला एक संघ बलाढ्याचा संघ. पहिलाच चेंडू नक्कीच इथे हलकेच कट केलेला होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव असा चेंडू. डॉट चेंडू येतोय. दीपेश घोलप गोलंदाजी मार्क, राईट आर्म ऑर द विकेट. दुसरा चेंडू उंच टोळाच्या नादात इथे फटका फसलेला आहे आणि इथे क्षेत्ररक्षक खाली आणि इथे टक्कर झालेली आहे खेळाडूमध्ये. त्याच्यामुळे झेल सुटलेला आहे. तुतू मैमे झेल धरतीला दान आणि 2 धावा तिथपर्यंत. डिक्लेअर झोन पंच नक्कीच 2 धावा मिळतील. आणि खातं उघडतंय 2 धावेने. षटकातील तिसरा चेंडू असेल दीपेश घोलप यांचा आणि नक्की ऑफच्या दिशेने हलकेच कट केलेला चेंडू. इथे क्षेत्ररक्षण झालेलं आहे. तिथपर्यंत एकदा पुढं नक्कीच गचाळ असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला आणि 2 धावा चोरून काढलेल्या आहेत. 2 धावा मिळतील.
ध्रुव वाल्मिक 11 सातपाटी संघाला. नक्कीच चार धावा, धावफलक 4. ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षाच्या वरून मारला चेंडू, गॅप झोन आणि इथे फिल्डर पोहोचतोय तिथपर्यंत 2 धावा पडून पूर्ण. आणि 6 धावा होत आहेत. 4 चेंडू टाकून झाले आहेत पहिल्या षटकातील. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळत नाही आपल्याला, कारण दीपेश गोलपने रोखून धरलेले आहे ते सातपाटी संघाला. आणि खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलेला आहे. इथे एकच धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण. कुठेतरी मोठा फटका मारू पाहतात, परंतु तशीच सुरेख अशी गोलंदाजी दीपेश घोलप. पाचवा चेंडू खोदून काढलेला आहे इथे सेफ झोन आणि येतोय चौकार. खणखणीत दणदणीत चौकार. शेवटच्या बॉलवर चौकार येतोय आणि धाव संख्या होत आहे ती 11 ऑन दी बोर्ड्स. आणि बाबू चषक 2025 चा 4था दिवस. नक्कीच गोलंदाजी मार्कवर मनीष पाहायला मिळतील आपल्याला आलमान संघाकडून. दुसरे षटक घेऊन येते मनीष. नक्कीच या 4थ्या दिवसामध्ये आपल्याला लांबून लांबून संघ आलेले पाहायला मिळतील. बलाढ्य असे संघ, चांगले सामने पाहायला मिळतील. प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका, पाहत राहा बाबू चषक 2025 चा हा महाथरार. पहिलाच चेंडू आणि इथे लेगच्या दिशेने टोलावला चेंडू. फिल्डरने बॉल कलेक्ट केलेला आहे. तिथपर्यंत 1 धाव पडून पूर्ण. सुरेख गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून. दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलेला आहे. इथे येतोय षटकार. खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळतो. 6 धावा येत आहेत. सुरेख फटका होता मिड ऑफच्या वरून. षटकार. धाव फलक 6 ने वाढतंय आणि ते होतंय 18. नक्कीच विराट कोहली जर्सी नंबर 18.
पुन्हा एकदा मोठा फटका येतोय आणि येतोय षटकार आणि त्याने दाखवून दिलंय की हम भी किसी से कम नहीं है. षटकार सुरेख असा दर्जेदार षटकार. दर्जेदार क्वालिटीची बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला मैदानात. कुठेतरी रोखून धरावे लागेल मनीषला. त्याला काही टप्पा साधता आलेला नाही. सलग 2 चेंडूवर 2 चेंडूवर सलग 2 षटकार येत आहेत. बघूया षटकार हॅट्रिक पाहायला मिळते की काय. नक्कीच तिथे पुन्हा एकदा येतोय षटकार आणि षटकाराची हॅट्रिक होते आणि बॉलरला मात्र धुतलाय. नक्कीच सुरेख फलंदाजी. 3 चेंडू सलग 3 षटकार पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये जर बघितलं तर कृतेश घरत यांनी 5 बॉल आणि 5 षटकार मारले होते. आणि बघूया अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि पुन्हा एकदा उंच टोळाला चेंडू आणि इथे फिल्डर काही समजलेला नाही आणि येतोय पुन्हा एकदा षटकार. 6 षटकार. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सांगितलं होतं आजचे सर्व सामने चांगलेच बघायला भेटतील, कुठेही जाऊ नका. आणि 6 धावांनी धावसंख्येत वाढते आणि ती होते 36. बघूया 5वा षटकार सुद्धा येतो की नाही. आणि पुन्हा एकदा येतोय षटकार. नक्कीच 5 षटकार. लगातार 5 षटकार मारले आहेत ते. वीरू 5 चेंडू आणि 5 षटकार. सुरेख फलंदाजी. ध्रुव 11 सातपाटी संघाकडून. आणि मनीष मात्र खूपच धावा खर्च करावा लागला त्याला. आलमान 12वा प्रतिनिधी. काय त्याचं नाव? नक्कीच संदेश गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल आपल्याला. कुठेतरी क्षेत्ररक्षण सजवताना. नक्कीच 42 ऑन दी बोर्ड्स. पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू. इथं येतोय षटकार आणि 6 धावा मिळतात. खूपच सुरेख फलंदाजी पाहायला मिळते सातपाटी संघाकडून आपल्याला. सलग 6 बॉल आणि 6 षटकार. पाहिलं गेलं तर आता भावेशाच्या बॅटीतून येतोय पहिला षटकार. त्याच्या इनिंग मधला पहिला षटकार. तर वीरू हा 5 षटकार मारून नॉन स्ट्राईकला मज्जा बघत आहे. नक्कीच 1 धाव इथे मिसफील्ड. आणि सुरेख दोन चेंडू टाकून झालेले आहेत. सुरेख फलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आपल्याला. आणि इथे निर्धाव असा चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही.
सुरेख कुठेतरी कमबॅक केलेला आहे गोलंदाजाने. पहा पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. कुठेतरी लय साधलेली आहे गोलंदाजाने. त्यांनी मागच्या ओव्हरमध्ये बघितलं होतं कशा प्रकारे षटकार मारले होते. त्या फलंदाजाला रोखून धरलेला आहे. कुठेतरी फिल्डिंग सजवताना नक्कीच दोन डॉट येत आहे लगातार. 2 डॉट आणि पुन्हा एकदा बॅट्समॅनला काही समजला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होता परंतु गचाळ असा थ्रो. इथे 2 धावा पडून पूर्ण चोरून काढलेल्या आहेत त्या 2 धावा. आणि कुठेतरी खेळाडूच्या लागलेला आहे चेंडू. सुरेख गोलंदाजी कुठेतरी आलमान संघाने कमबॅक केलेला आहे आणि संदेश यांनी कुठेतरी त्यांना कमबॅक करून दिलेला आहे. षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि लेगच्या दिशेने टोलावला चेंडू आणि इथे एकच धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण आणि ओव्हरची सांगता आणि धावसंख्या होते ती 53. 53 ऑन दी बोर्ड्स. हॅलो हॅलो हॅलो. बाबू चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचे तसेच मायबाप प्रेक्षकांचे सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बघूया आता चाललेला सामना सातपाटी वर्सेस आलमान. ध्रुव 11 वालीव वामी. बघूया शेवटची का तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 53. बघूया शेवटचा अंतिम षटक असेल. स्ट्राईकला असेल फलंदाज वीरू. खरोखरच मागच्याच ओव्हरमध्ये त्यांनी खूपच असे फटके मारले होते षटकारवर षटकार. आणि गोलंदाज येतोय तो नवीन गोलंदाज आलमान संघाकडनं भाऊ. भाऊ याचा षटकातील पहिला चेंडू असेल वीरू याच्यासाठी. वीरू काय करतोय बघूया. मायबाप प्रेक्षकांना खुश करतो की काय. आज अतिशय सुंदर असे सामने पाहायला मिळतात. पहिला चेंडू भाऊ याचा सुंदर असा निर्धाव पडतोय. वन बॉल्स. पंच अमर पाटील यांचा इशारा. बघूया वीरू याचा षटकातील दुसरा चेंडू चौथ्या षटकातील. दुसरा चेंडू वीरू काय करतो. चटका मारतो की चौकार. पुन्हा एकदा उंच मारण्याच्या नादामध्ये लेग साईडच्या दिशेने गेला चेंडू आणि इथे थोडीशी मिस फिल्डिंग. चेंडू जातोय सीमारेषा पार. बाबू चषक 2025 चा चौकार.
धाव संख्येत धाव संख्या होते ती 57. बघूया अलमान संघापुढे ध्रुव ध्रुव 11 वामिका स्टार सातपाटी संघ किती धावांचं लक्ष ठेवतोय अलमान संघापुढे. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू असेल. पुनश्च एकदा वीरू फलंदाज काय करतोय वैयक्तिक, मला तर वाटतं खूपच धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट, चेंडू जातोय सीमारेषा पार. बाबू चषक 2025 चा हा षटकार. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. धाव संख्येत आहे ती 63. पुन्हा रनआउटचा चान्स जोरदार इथे हिट केलेला चेंडू. थर्ड अंपायर कडे निर्णय आलेला आहे. थर्ड अंपायर नाहीये. बघूया षटकातील पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा भाऊयाचा. सॉरी आता 63 धावा झालेल्या आहेत षटकातील. पुढील चेंडू जातोय गगनचुंबी बाबू चषक षटकार. धाव संख्येत होते 69. खूपच मोठा असा धावांचा पाठलाग करावा लागेल तो वालमान संघाला अजूनही या षटकातील. यानंतर होणारा सामना मुसारने वर्सेस जय हनुमान सावरोली. दोन्ही संघाचे कर्णधार टॉच व्हील साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. इथे षटकारांची आतिषबाजी झालेली आहे. षटकारवर षटकार आणि इथे पहिली इनिंग संपते. ध्रुव 11 वामिंग सातपाटी संघाने अलमान संघापुढे लक्ष ठेवलेलं आहे ते 76 धावांचं खूपच मोठं आव्हान. जवळजवळ प्रत्येक ओव्हर मध्ये 19 रन मारावे लागतील जिंकण्यासाठी अलमान संघाला. मुसारने संघाचा कर्णधार तसेच जय हनुमान सावरोली संघाचा कर्णधार टॉच विन साठी यायचा आहे. आणि खरोखरच अलमान संघापुढे एक अतिशय अष्टपैलू खेळाडू
दीपेश घोलप सुद्धा आहे. त्याच्या समोर ह्या धावा काही कमी नाहीत. तो एकटाही या धावा बनवू शकतोय. यानंतर होणारा सामना मुसारने वर्षे जय हनुमान सावरोली. हा सामना फक्त 3च षटकांचा राहील. दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. बघूया टॉस बॉक्स मध्ये जे बसलेले आहेत प्रितेश उठायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये जे बसलेले आहेत त्यांनी उठायचं आहे. टॉस उडवला जाईल. अवधूत सातपाटी संघाकडनं पहिलाच गोलंदाज येतोय तो अवधूत आणि स्ट्राईकला असेल अलमान संघाकडनं दीपेश. नॉन स्ट्राईकला आहे तो मनीष बांबेरे. बघूया 24 चेंडू 76 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये 19 धावा बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी. सामना स्टार्ट. पहिला चेंडू अवधूच्याचा. वॉटर डिलिव्हरी जोरदार अपील बघूया आणि निश्चितच इथे दीपेशला परतावं लागेल. पहिल्या चेंडूवर पहिला झटका बसतोय अरमान संघाला. मोठा झटका. धन्यवाद डीजे. एक मोठा झटका बसतोय तो अलमान संघाला. दीपेश गोलप परततोय आणि दुसरा चेंडू बघूया. दुसरा फलंदाज येतोय तो बाबू. संदेश अर्थात उर्फ बाबू या नावाने टोपण नावाने ओळखला जातोय. अवधूत याचा दुसरा पेंडू उडवलेला आहे आणि निश्चितच चेंडू जाईल सीमारेषा पार. प्रेक्षकांकडे षटकार. बघूया श्री गणेश होते अलमान संघाचा. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने झेल होतो की काय आणि वॉट कॅच. दुसरा झटका बसतोय बाबूच्या रूपाने अलमान संघाला.
रोशन अवधूजाचा पुढील चेंडू रोशन याच्यासाठी आणि मला तरी वाटते रोशनला सुद्धा इथे परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. तिसरा झटका बसतोय अलमान संघाला. विकेट मिळवलेले आहेत 4 चेंडूमध्ये. पुढील चेंडू आणि पुनश्च एकदा बघूया झेल होतोय की काय नाही, परंतु सेफ झोन मध्ये पडतोय. एक धाव पळून पूर्ण, दुसरीसाठी धावत पाहिजे आणि निश्चितच 2 धावा पळून पूर्ण. धाव संख्येत भर 3 बाद 8. बघूया अवधूच्याचा षटकातील पुढील चेंडू पुनश्च एकदा कुणाल्याच्यासाठी. पुनश्च एकदा उंच मानेच्या नादात बघूया इथे झेल होतोय की काय आणि निश्चितच इथे झेल दिलाय धरतीला दान. एक जीवनदान भेटतंय कुणाला. 1 धावेने समाधान. धाव संख्येत धाव संख्या येते 9. दुसरा षटक घेऊन येत आहे तो वीरेंद्र. वीरू फलंदाजी अतिशय सुंदर होती. बघूया बघूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू विरुयाचा. वॉट डिलिव्हरी. ऑफसाइडच्या दिशेने सुंदर असा कट झालेला चेंडू निर्धाव पडतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. धाव संख्या अजूनही स्थिरावलेली संत गतीने 9. पुनश्च एकदा सुंदर डिलिव्हरी. एकच धावेने समाधान मानावं लागेल. आता चटकारवर चटकार मारावे लागतील जर सामना आपल्या हातात अलमान संघाला घ्यायचा असेल तर. मोठ्या फटक्यांची जरूरत आहे. आणि खरोखरच यानंतरचा होणारा सामना मुसारने वर्ष जे हनुमान सावरोली टॉस विन झालेले आहे. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी. बघूया पुढील चेंडू पुनश्च एकदा सुंदर असा लेग साइडच्या दिशेने टोळलेला चेंडू. थोडासा सूर्य डोळ्यावर आला आणि निश्चितच चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. चौदा. बघूया विरुयाचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असे डॉट चेंडू. अजूनही जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान आहे ते अलमान संघापुढे. बघूया षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा फटका. बघूया इथे झेल होतोय की जातोय सीमारेषा पार आणि निश्चितच इथे झेल बाद.
चौथा झटका बसला तो अलमान संघाला. आता नवीन फलंदाज येतोय तो जयेश. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे ते. ध्रुव 11 वामिका सातपाटी यांच्याकडनं. जयेश बघूया. आणि पुण्याच्या एकदा इथे निर्धाव चेंडू पडतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 14. 4 बाद 14. हॅलो. बाबू चषक 2025 ला समीर चंदने तसेच शांताराम शेलार मामा यांनी या इथे व्हिजिट दिली, त्याच्याबद्दल त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. बघूया तिसरा गोलंदाज येतोय तो श्रेष. व्हॉट अ डिलिव्हरी. पहिला चेंडूने धाव पडतोय तिसऱ्या षटकातील. आज आपल्याला सुंदर असे सामने पाहायला मिळतात. यानंतर तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू पुनश्च एकदा बघूया. इथे झेलला संधी होती परंतु तिथपर्यंत पोहोचलेले नाहीत. एकच धावीन समाधान. एक शो मॅच सारखी चालू आहे इथे. हाणामारीचं काम होतं ते अलमान संघाला, परंतु ते काही झालेलं नाही दिसत. पुनश्च एकदा निर्धाव चेंडू. यानंतर आपल्याला खरोखरच चांगले सामने पाहायला मिळतील सेकंड राऊंडचे. उर्मिता मनोर, श्रावणी 11, पेंजे, नवापाडा, सायराज बिरवाडी. बघूया यानंतर आपल्याला दुसऱ्या राऊंडचे चांगले सामने पाहायला मिळतील. अलमान संघाकडनं आता नवीन बॅटर येतोय महेश. स्टेजचा षटकातील पुढील चेंडू लेफ्ट हँड फलंदाज महेश याच्यासाठी. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने टोळ्याला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. चेंडू जाईल वन बॉम्ब सीमारेषा पार. बाबू चषक 2025 चा हा येतोय चौकार. धावसंख्येवर धावसंख्या होती ती 19. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू महेश. पुनश्च एकदा जोरदार अपील. पंचांनी नाकारलेले आहे. निर्धाव चेंडू पडतोय. तिसरा षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. प्रत्येक ओव्हरला 19 बनवायच्या होत्या, परंतु इथे झालेल्या आहेत 3 ओव्हरमध्ये 19. आता पूर्णपणे सामना सुटलेला आहे तो अलमान संघाकडून. बॉलर नवीन बॉलर विवेक दिवेश. पुन्हा एकदा स्टेट डाईव्ह. बघूया एकच धाव. आता सामन्याची फक्त थोडीशी औपचारिकता बाकी आहे.
पाच चेंडू 55 धावा. आखरी 55, 11 मारायला लागतील प्रति चेंडू. आणि निश्चितच इथे आलमान संघाने हार पत्कारलेली आहे. पुढील चेंडू पुनश्च एकदा इथे झेल बाद. सहावा विकेट पडतो तो आलमान संघाचा. ओमकार, नवीन फलंदाज येतो तो ओमकार आलमान संघाकडनं. अंतिम 2 चेंडू शिल्लक आणि निश्चितच शेवटचा चेंडू असेल. सुंदर असं फलंदाजी गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे ते ध्रुव 11 वामिका 11 सातपाटी संघानं. अंतिम चेंडू आणि निश्चितच या फटक्यांची गरज पहिल्यांदा होती. जय हनुमान सावरोली संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. आणि आता झालेल्या सामन्याचा